करतोय त्यासाठी पण IMP आहे, आणि कोण एक मनोरंजन म्हणून हा व्हिडिओ पाहतोय त्यांच्यासाठी पण महत्वाचे आहे की एखाद्या पक्षाला मान्यता कशी मिळते, त्याचे नियम काय असतात, त्याचे निकष काय असतात, त्याच्या अटी काय असतात, निवडणूक आयोगाने त्यासाठी काय नियम ठरवले आहेत. तर बघा, 4 किंवा अधिक राज्यांमध्ये, किती, 4 किंवा अधिक राज्यांमध्ये किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6%, किती टक्के, 6% वैध मते मिळवणे आवश्यक असते. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यामधून किमान किती सदस्य, 4 सदस्य, किती सदस्य, 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजे. हा एक पहिला नियम, हा एक पहिला निकष झाला. दुसरा निकष काय म्हणतो, किंवा तुमचा हा जर नियम पूर्ण होत नसेल तर किंवा दुसरा काय सांगतो, एकूण लोकसभा मतदारसंघाच्या 2% मतदारसंघांमधून तसेच किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते, तरच तुम्हाला राष्ट्रीय पक्ष म्हणून काय मिळतो, मान्यता मिळते.